गेल्या 2-3 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ऊसतोड मजुरांची पुरती दैना उडाली आहे। आता तुम्ही पाहत असलेले हे दृश्य आहेत ऊसतोड मजुरांच्या तांड्यावरील। पावसामुळे झोपडीसह परिसरात पाणी साचलंय। अनेक ऊसतोड मजुरांचे संसार भिजून गेलेत, तर अनेकांच्या ऊसाच्या शेतात चिखल झाल्याने ऊसतोड मजुरांवर बसून राहण्याची वेळ आली। पावसामुळे फारसे हाल झाले। कोप्यात पाणी गेलं, बसायला जागा नाही, परत वाडे नाहीत, जित्राबारा खायला वाडे नाहीत। आमचे म्हणजे आता 2 दिवसापासून चांगले हाल चाललेत। फडात ओलय मारण्याचं किती कधी मग गाड्या निघत नाहीत। टन 1.25 टन भरतो बैलाच्या वाड्यापुरतं आपलं कस्तरी करतो, त्यांना आपलं जातात कोपटाव। आणि तिथं कोपटाव गेलं की तिथं किती का पाणी साचतंय, जेवायला सुद्धा मिळत नाही, काय नाही। इथून दिवस मावळाला जावं लागत जेवायला। मग जेवण कवा करायचं, चूल पेटत नाही, ती चुलीत पाणी सगळं, चूल पेटता येत नाही हो। सरपण सकट नाही आता असं पाणी एकदम असं पाण्यासुद्धा बसतो आम्ही। जेवायला त्याला कवा जेवायला करावं राहत्या, पाऊस पाड्यावर जेवणच नाही म्हणायचं, चुलच पेटायला नाही। मरणाचे पाय खचत येतं। आता बैलाला खायसाठी नाही म्हणून यावंच लागत आहे आम्हाला। बैलाला खायला नाही ना, आम्हाला खायला नाही ना। तर काय बंद पडलं, काय पावसा पाण्याचं आहे का काही? कुणी काय दिली का मदत? मदत कुणी काय दिली का? मदत काय नाही कुणाची मदत नाही, काही नाही। खाडं तोडक कुणी देत नाहीत भरून, काय नाही, काय त्यांच्यात काही उपयोगच नाही आहे। जित्राबाचे हाल होते तर माणसाचे हाल, कोप्यानी पाणी। असेच राहिल्यास आपल्या संसाराचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्न सध्या या ऊसतोड मजुरांना सतावत आहे।